आघाडी 51 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर आणि अपक्षांना सध्या 21 जागांवर आघाडी मिळताना दिसतेय। पण 2014च्या वेळेला भाजपला जितक्या जागा मिळालेल्या होत्या त्यापेक्षा काही अधिक जागांवर भाजप सध्या 126 जागांसह आघाडी मिळवत पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनत असल्याचं दिसतंय। तर 2014च्या तुलनेमध्ये भाजपला मिळालेलं यश, अजितजी, आणि आपण त्याच विषयी बोलत होतो। आता तरी मोठे भाऊ म्हणून तुमचा मुख्यमंत्री असेल का? देवा भाऊ सगळ्यांना जे आवडत होते आतापर्यंत, मात्र आपण या रेसमध्ये नसल्याचंही ते सांगतात। त्यामुळे आता महायुती या निकालानंतर मुख्यमंत्री पदासंदर्भात काय निर्णय घेणार? मी माझ्या पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे आणि मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो की पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून मी पक्षाची अधिकृत भूमिका इथं मांडतोय। भारतीय जनता पार्टी ही कुठल्या कुटुंबाची प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नाहीये। सामान्य जनतेचा पक्ष आहे आणि आमच्याकडे आमच्या पक्षाच्या सिस्टीमनुसार हे सगळे डिसिजन, हे सगळे निर्णय ठरत असतात। निस्संदेह प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की माझाच नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे। तसं मलाही वाटतं की माझे नेते आदरणीय देवेंद्रजी या महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजे। तसा कौल महाराष्ट्राच्या जनतेचा आहे। परंतु आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक लढलो होतो आणि मी आमचे प्रभारी भूपेंद्र यादवजींना या संपूर्ण निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्यासोबत काम करत होतो। आम्हाला अतिशय सक्त अशा सूचना होत्या की महायुती म्हणूनच आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे। आणि मी दाव्यानं सांगतो की जिथं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नव्हते, आमच्या मित्र पक्षाचे राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे उमेदवार होते, तिथं सुद्धा आम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम केलं। आणि मला असं वाटतं की सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या ध्येयाशी प्रामाणिक असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या आणि महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा हा विजय आहे। हा विजय दृष्टिक्षेपात आता आलेला आहे। आपण विजयाकडे आम्ही चाललेलो। पण मला यावरती विद्याताईंना विचारावं असं वाटतं, विद्याताई, मारलेली मुसंडी किंवा आलेली लाट ही आपल्याला खरी वाटते का? प्रामाणिकतेविषयी, प्रामाणिकपणाविषयी अजितजी बोलताय, यावरती तुमची प्रतिक्रिया घेतो। मात्र सागर बंगल्यावरती भाजपचे नेते जमायला सुरुवात झालेली आहे। या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। सागरवर आता भेटींचा सिलसिला देखील वाढलाय, हालचाली देखील आता वेगानं होताना दिसतायत। त्यामुळे आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। या संदर्भातले अपडेट्स आपण जाणूनच घेऊया, मात्र तत्पूर्वी विद्याताईंची कमेंट घेऊया त्यावर। एक सांगायचं आहे की परवा जेव्हा मतदानाला मी पार्ल्यामध्ये गेले, मी शेवटी उशिरा जाते, 6ला 5 मिनिटं कमी असताना वगैरे, तेव्हा म्हणजे दुपारी 39% मतदान होतं 3 वाजेपर्यंत, आणि 5 वाजेपर्यंत ते इतक्या पटकन झपाट्याने वाढलं 10-15%, म्हणजे 60-63 वर गेलं। तर मतदार केंद्रावर एकदम सामसूम होती, कोणीही नव्हतं। मागच्या वेळेस पण मी लोकसभेच्या मतदान केलं तेव्हा शेवटीला 2 मिनिटं असताना म्हटलं अरे बाबा अजून तर वेळ आहे, तेव्हा त्यांनी ते मशीन काढलेले पुन्हा लावून मतदान करायला लागलं। म्हणजे मुंबई